पुण्याच्या माहेरवाशीण ज्येष्ठ गायिका माणिक वर्मा यांच्याबद्दलच्या आपल्या शोक भावना व्यक्त करण्यासाठी आपण इथे जमलेलो आहोत. काही वेळेला विचित्र योग असतात, प्रसंग घडतात. तसाच काहीसा भाग आज इथं होतोय असं मला वाटतं. माणिकबाईंची शेवटची पुण्याची भेट ही 2 महिन्यापूर्वी त्यांच्याच 4 कॅसेटच्या प्रकाशनानिमित्तानं झाली होती. याच भरतनाट्य मंदिरच्या व्यासपीठावरती त्यांच्या त्या कॅसेटचं प्रकाशन पंडित भीमसेन जोशी यांच्या हस्ते झालं होतं. त्यावेळी कल्पना नसेल की माणिकबाई आता आपल्याला पुन्हा भेटणार नाहीत. ईश्वराची इच्छा नेहमी वेगळीच असते. तसा काहीसा आकस्मिकपणे गोष्टी घडलेल्या आहेत. या शोकसभेसाठी अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कलाकार ज्योत्स्नादी भोळे उपस्थित आहेत. बाकी बुजुर्ग मंडळी आलेली आहेत. माणिक वर्मा यांच्याकडे जवळजवळ 20 वर्ष गायनाचं शिक्षण घेणाऱ्या चित्रा साठे आपलं प्रास्ताविक मांडते. आज आपण सर्वजण आपल्या सर्वांच्या अत्यंत आवडत्या गायिका पद्मश्री श्रीमती माणिकबाई वर्मा यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी जमलो आहोत. खरं तर 1 फेब्रुवारी 1997ला पुण्यात त्यांच्या माहेरघरी बाईंचा 70वा वाढदिवस मोठ्या प्रमाणात करावा अशी माझी आणि शैला दत्तरची फार इच्छा होती. बाई, राणी, दादरकर कुटुंबीय आणि सत्काराची रूपरेखा आखली. ज्येष्ठ गायिका श्रीमती गंगूबाई हनगळ अध्यक्ष म्हणून येतील म्हटल्यावर बाईंना फार आनंद झाला. आता इतर काही आपण राहिलेलं 15 नोव्हेंबर नंतर ठरवू, कारण पंडित भीमसेन जोशींच्या सत्काराला मी नक्की येणार आहे. तेव्हा 8 दिवस मात्र सलग राहीन. सांगून गेलेल्या आमच्या बाई अचानक 10 नोव्हेंबरला दिवाळीच्या दिवशी कोणाचाही निरोप न घेता घाईघाईने न परतीच्या प्रवासाला निघून गेल्या आणि सत्कार समारंभाऐवजी आजची श्रद्धांजली सभा घेण्याचा विचित्र प्रसंग आपल्यावर आला. बाईंची शिष्या म्हणून त्यांचा व माझा सहवास 20 वर्षांचा. पहिल्या दिवसापासूनच मी त्यांच्या घरातली एक होऊन गेले. बाईंच्या प्रमाणेच अमर वर्मा आमचे पप्पाही मुलींप्रमाणेच प्रेम करत. पुण्यात आल्या की दोघेही खूप वेळा माझ्याकडे राहिला असत. रोज रात्री 1-1:30 पर्यंत आमच्या गप्पा चालत. प्रभातच्या आठवणी, बाईंचे कार्यक्रम, त्यांच्या गुरूंनी त्यांना दिलेली तालीम, सर्व विषय. गाणं कसं शिकावं, कसा रियाज करावा, कसा ऐकावं, इथपासून कसं वागावं हेही त्या सांगत. गुरु म्हणून त्या अतिशय श्रेष्ठ होत्या. पुण्याला आल्या की आधी सांगायच्या, आता मी सांगेन तो रोज स्वयंपाक कर हं. मसाली भात, अळूची भाजी, कांद्याची भजी अशी त्यांची रोज फरमाईश असे. करताना स्वयंपाकघरात सतत उभ्या राहत. 10 वेळा सांगत, अगदी पुणेरी अळूची भाजी कर, लग्नामध्ये असते तशी, त्यात उगीच फेरफार नको. गाताना आपण ख्यालात मूळ चिजेमध्ये बदल करतो का, अगदी तसंच स्वयंपाकाचंही असावं. मोठ्या आजारपणातून उठल्यावर बाई गोंदवलेकर महाराजांची पोथी वाचत होत्या. त्यांना प्रसाद म्हणून रुद्राक्ष मिळाला होता.
त्यामुळे बाईंना गोंदवलेला जाऊन दर्शन घेण्याची फार इच्छा होती. वर्मा, बाई आम्ही सर्वजण गाडीने गेलो. बाईंना खाली बसता येत नव्हते म्हणून तेथील व्यवस्थापकांनी खुर्चीवर बसून बाईंच्या हस्ते पूजा अभिषेक केला. नंतर बाई 1 तास गायल्या. तेव्हा त्यांना झालेला अवर्णनीय आनंद मी कधीच विसरणार नाही. परमेश्वर त्यांच्या आत्म्याला चिरशांती देवो. आता आजच्या सभेच्या अध्यक्षा श्रीमती ज्योत्स्ना भोळे यांना आपल्या सर्वांच्या वतीने माणिकताईंच्या प्रतिमेस पुष्पांजली वाहण्याची मी विनंती करते. ज्येष्ठ लेखिका, साहित्यिक आणि माणिकबाईंच्या बालमैत्रीण श्रीमती योगिनी जोगळेकर आपल्या भावना व्यक्त करत आहेत. त्यांनी बालमैत्रीण सांगितलं ते खरंच आहे. तिचं मी हुजूर पागायची आणि ती सेवा सदनची, पण आम्ही कॉलेजमध्ये एकत्र होतो. मला आठवतं आहे मी शिंदाळीत राहायची. माणिकची मैफल पहिली 13-14 वर्षाची फ्रॉकमधली माणिक कोपऱ्यावर गायला बसली ती. आणखीन ते कोपऱ्यावरचं गाणंसुद्धा माझ्या मनाचा एक कोपरा जिंकून गेलं. इतकं ते प्रभावी गाणं झालं. आणि माणिक आजारातनं उठली म्हणून तिच्यावरची कविता मुद्दाम तिला ऐकवली आणि ती आपल्याला सगळ्यांना ऐकवते. ही राजस लोभस, ही राजस लोभस लढीवाळा वेल्हाळा, ही राजस लोभस लढीवाळा वेल्हाळा, कंठात सुरांच्या लेऊन फिरते माळा, कंठात सुरांच्या लेऊन फिरते माळा, खानदानी ख्याल, खानदानी ख्याल हिच्या घरात खुशाल, खानदानी ख्याल हिच्या घरात खुशाल, या त्या सावळ्या तनूला या राधेची भूल, सावळ्या तनूला या राधेची भूल, रसबाळी ठुमरी, रसबाळी ठुमरी ठुमकत करीते संग, अमृतात विजतो हिच्या कुशीत अभंग, अमृतात विजतो हिच्या कुशीत अभंग. माझ्या बहिणीच्या मंगळागौरीला गोरेगावला या सगळ्या सख्या जागायला आल्या होत्या. उगीच नखरा कधी केला नाही, नको बाई आवाज बस असं काय, अशी ती नव्हतीच मुळी. तिने तिथे फुगडी घातली माणिकने. तर मला राहावे ना, म्हटलं माणिक तुला एक उखाणा घालणार. माणिकच्या माहेराजवळ शनीचा पार, माणिकच्या माहेराजवळ शनीचा पार, वर्मांनी सांगितलंय जागू नको फार. तर असं हे ऐकल्यानंतर माणिक जी लाजली, लाजवाब, की अरे 16 वर्षाची मुलगी सुद्धा लाजणार नाही अशी 6वर एकची ती लाजली. तेव्हा माझ्या लक्षात आलं की माणिकच्या आईने 16वं वर्ष धोक्याच होतं त्या माणिकवर का पहारा केला. गुरुवारी राम मराठ्यांच्या मातोश्री एकदा मला म्हणत, त्या मोठ्या माणसांचं बघा कसं, त्या म्हणाल्या माणिकचं गाणं म्हणजे जिलबीचा तुकडा, माणिकचं गाणं म्हणजे जिलबीचा तुकडा, कुठूनही मोडा गोडाच गोडा. किती छान. म्हणजे मागच्या पिढीला सुद्धा हे किती कौतुक होतं तिचं, खरंच कुठून नाही. पण जसं तिचं गाणं होतं तसा तिचा स्वभाव होता. ती जमिनीवरनं कधी उंचावर गेली नाही अशी, तिचं गाणं उंचावर गेलं पण ती अशी हवेत कधी चालली नाही.
म्हणून ती सगळ्यांची होती, तुमची होती, आमची होती, सामान्यांची होती, असामान्यांची सुद्धा होती, सगळ्यांची माणिक होती. ज्येष्ठ संगीत समीक्षक श्री दत्ता मारुलकर. माणिक दादरकर, माणिक वर्मा या प्रवासातला मी एक त्यांचा चाहता होतो. 40 वर्षाचा चाहता आहे. त्यांच्या गाण्याच्याबद्दल लक्षात येतं एवढंच की गाणं सभागृहात असू द्यात किंवा ते पटांगणात, मोकळ्या पटांगणात असू द्यात, त्या सभागृहाचं आणि त्या पटांगणाचं मंदिरात रूपांतर होत असे. त्यांच्या गळ्यातल्या स्वरांची ताकद जी होती ते त्या जागेला मंदिराचं रूप देण्याची ताकद होती. ही ताकद नेमकी आली कुठनं? हे प्रत्येक भारतातल्या प्रत्येक प्रॉव्हिन्समधल्या रसिकाच्या मनाला पडलेला हा प्रश्न आहे की नेमकं या गाण्यात ते अस्तित्व एवढं पवित्र का वाटायला लागतं? त्यांच्या सान्निध्यात गेल्यानंतर पावित्र्याची ओढ का वाटायला लागते? हे जे माणिक त्यांचं होतं त्याच्या पाठीमागच्या संस्कारांचा जर विचार केला आपण तर तो त्यांना जसा गाण्यातनं मिळाला आहे, तसा शिक्षणातनं मिळाला आहे, त्यांच्या सान्निध्यातल्या माणसांमधनं मिळाला आहे. आज फक्त वर्मा कुटुंबीय दुःखी नाही आहेत. माणिकताईंचं भाग्य एवढं मोठं आहे की भारतातल्या ज्यांना ज्यांना संगीताचा कान आहे त्या घरातले प्रत्येक माणसं दुःखी झाली त्यांनी बातमीमुळं. हे माणिकबाईंनी कमावलेलं यश आहे. कलेमध्ये माणसाची कला आणि व्यवहार या गोष्टीमध्ये कलेला किती महत्त्व द्यायचं, व्यवहाराला किती महत्त्व द्यायचं, याचं तारतम्य त्यांच्या पाय सोडस तोपर्यंत, मैफिली होस तोपर्यंत, मध्ये आधी बैठकीच्या मैफिली आणि आजारपणानंतर पाय सोडून होणाऱ्या मैफिली, या मैफिलीपर्यंत त्यांनी ते तारतम्य कधी सोडलं नाही. कलेची मूल्य याची बांधिलकी या कलावतींनी आयुष्यभर जपली. त्या कलावतींनी जपलेला ह्या आयुष्यातला हा भाग, हे आदर्श, त्यांनी जपलेले आदर्श, या गोष्टी तरुण मुलांनी घेण्यासारख्या आहेत. शालीनता, नम्रता आणि शरणभाव, स्वरांबाबतचा शरणभाव हे फार महत्त्वाचं आहे. आम्ही स्वरातला शरणभाव हरवत चाललो आहे. आम्ही स्वरांच्या ठिकाणी आमच्या कलेची मूल्य आम्ही बदलत चाललो आहे. माणिकताईने हे कधी केलं नाही. आज त्यांच्या बाबतीत बोलत असताना आठवतात त्या मैफिली आठवत असतानाच मला एक दिल्लीतला प्रसंग आठवतोय. रेळे म्हणून एक अधिकारी होते. त्यांची घरात आई 78 वर्षाची असेल. संध्याकाळचं गाणं झालं आणि त्यांनी रेळ्यांनी सांगितलं की मारुलकर, माणिकताईंना घेऊन तुम्ही या ना, घरी या सकाळी. आईनी सांगितलं त्यांना यायला. माणिकताईंनी कार्यक्रम संपल्यानंतर मला म्हटले, रेळे कुठं राहतात? तर म्हटलं डिफेन्स कॉलनीमध्ये. आपण जाऊया त्यांच्याकडं. त्या आईनी बोलावले तर आपण जाऊया. आम्ही सकाळी उठून त्यांना कुठेतरी जायचं, बघायला जायचं होतं. ते सगळं कार्यक्रम कॅन्सल करून माणिकताईंना घेऊन मी त्या रेळ्यांच्या घरी गेलो. तिथे घरी बसल्यानंतर त्या आजी एवढं त्यांना म्हणाल्या, माणिक तू जरा मला गाऊन दाखवतेस का? तर घरात एखादी लहान मुलगी यावी आणि तिने लगेच गाणं म्हणायला सुरुवात करावी, तसं माणिकताईंनी गाणं म्हणून त्यांना दाखवलं. हा जो सहज भाव होता, स्वतःबद्दलचा अहम नव्हता. मी एवढी मोठी गायिका, काल नूतन मराठी विद्यालयात झालेलं गाणं किंवा सप्रोजमध्ये झालेलं गाणं, एवढी मोठी गायिका, मी नॅशनल लेवलची गायिका, हा अहम त्यांच्यामध्ये कधीही मला जाणवला नाही. त्यांच्या कलकत्ता कॉन्फरन्स, बनारस कॉन्फरन्स, जालंधरच्या कॉन्फरन्स, झाशीची बुंदेलखंडची कॉन्फरन्स, या सगळ्या मैफिली त्या दिवशी सकाळी ती 6 वाजता फोन आल्याबरोबर माझ्यासमोर, डोळ्यासमोर यायला लागल्या. आणि त्या मैफिलीतला नुसता स्वरांचा आनंद नाही, स्वरांचा आनंद देणारी बरीच माणसं आहेत. स्वरांना स्वतःच्या काबू केलेली बरेच कलावंत आहेत. पण त्या स्वरांच्या बरोबर अर्थ सांगणारे, स्वरार्थ सांगणारे, त्या स्वरांमधनं आपण काय गातोय याचा विचार नेमका करून गाणारे. ललित संगीतातला जसा शब्दार्थ त्याने अभ्यासला, तसा शास्त्रीय संगीतातल्या बंदिशींचा शब्दार्थही त्याने अभ्यासला आहे. जगन्नाथ पुरोहित बुवांच्या सारखे त्यांचे गुरु यांनी त्यांना तो अर्थ समजावून सांगितलेला असेल. शृंगार गीत म्हणजे ठुमरी त्यांना आवडायची गायला, पण ठुमरीतले शब्द हे मला तितकेसे बरं वाटत नाहीत असं म्हणल्याबरोबर त्यांनी वर्माजींच्याकडून ते शब्द बदलून घेतले आणि ते कृष्ण आणि अशा गोष्टी टाकून त्यांनी ठुमऱ्या गायल्या. हा जो त्यांच्यातला एक भाव होता वेगळा, हा भाव फार महत्त्वाचा होता. मी त्यांना
एवढंच बोलून ही श्रद्धांजली वाहतो. त्यांच्या आत्म्याला, त्यांच्या कुटुंबियांना मनशांती लाभो. धन्यवाद. या शोकसभेमध्ये प्रत्यक्ष येऊन आपल्या भावना व्यक्त करणं त्यांना शक्य नाही असे बाळ माटे आणि पु ल देशपांडे यांनी शोकसंदेश पाठवलेत. ते शैला मुकुंद वाचून दाखवत आहेत. माणिकबाईंना सुरुवातीपासून हार्मोनियमची साथ करणारे ज्येष्ठ संगीतकार श्रीयुत बाळासाहेब माटे यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. ते असं म्हणतात, भारत गायन समाजात माणिकबाई आणि मी अगदी लहानपणापासून जात असल्यानं गेल्या 55-56 वर्षांचा आमचा सहवास होता. त्यांच्या किती गाण्यांना आणि बैठकींना साथ केली आणि त्यानिमित्तानं किती ठिकाणी मैफली झाल्या याचा हिशेबच नाही. अमृताहिनी गौडं ही माझी चाल गाऊन माणिकबाईंनी एक इतिहास घडवला. काही लोक म्हणत होते की माट्यांची चाल ही फारच साधी आहे, त्याचे रेकॉर्ड कशाला काढता. याकडे दुर्लक्ष करून माणिकताईंनी आपल्या आवाजातच ही ध्वनिमुद्रिका केली आणि म्हणूनच मी लोकांना माहीत झालो. त्यांच्या आत्म्यास शांती मिळो हीच परमेश्वरापाशी माझी प्रार्थना. श्रीयुत पु ल देशपांडे आदरांजली वाहताना म्हणतात, माणिक वर्मा यांच्या निधनानं गेली 50-60 वर्ष तेवत असलेला सोज्वळ सुरांचा नंदादीप मालवला. भारतीय संगीत क्षेत्रात आपल्या आर्जवी स्वरांनी मंगलमय वातावरण निर्माण करण्याचं अमूल्य कार्य हिराबाई बडोदेकरांनी केलं होतं. तोच वारसा माणिकबाईंनी अत्यंत सहजतेने आणि गोडपणानं पार पाडला. यानंतर सुप्रसिद्ध गायिका आणि माणिकबाईंची मैत्रीण सौभाग्यवती मालती पांडे बर्वे या आदरांजली वाहतील. आज आळंदीला अस्थि विसर्जन झालं म्हणजे उरलं सुरलं अस्तित्व सुद्धा आज पूर्णपणाने आपल्यातून गेलं. माणिकबाई माणिक काय होती, माणिकचं गाणं काय होतं हे सगळ्या महाराष्ट्राला, पुणेकरांना चांगलंच माहिती. पण तिची माझी मैत्री 47 सालापासून आम्ही एकत्र आलो. आमचं भावविश्व उमलत गेलं. अनेक सुखदुःखामध्ये आम्ही एकमेकींच्या साथीदार होतो. त्यातले काही, त्या भावविश्वाचे काही पदर मी शब्दरूपाने लोकांच्या समोर वर्तमानपत्रातून मांडलेले आहेत. परंतु काही आठवणी अशा असतात की सगळंच लोकांना सांगायचं नसतं. काही आपल्या मनात, आपल्या हृदयात जपून ठेवायचं असतं. अशा माणिकच्या काही आठवणी, काही भावनेचे पदर मी माझ्या मनात, माझ्या हृदयात शेवटपर्यंत जपून ठेवणार आहे आणि ते माझ्याबरोबरच जातील. आणि हीच माझ्या माणिकला भावांजली मी अर्पण करते. आणि मुलींनी असं समजू नये त्या पोरक्या झाल्या, आम्ही सगळ्या मावशा त्या मुलींच्या मागे आहोत. एवढं बोलून मी आपल्याला. यानंतर ज्येष्ठ दिग्दर्शक निर्माते श्रीयुत राम गबाले. निसर्गानं निर्माण केलेल्या कलाकारांच्या मध्ये फार क्वचित असं घडतं की रूप, स्वभाव आणि कलागुण या तिन्हींचा समन्वय असा होतो की काहीतरी निर्मळ, पवित्र डोळ्यासमोर येतं. माणिकताईंच्या बाबतीमध्ये नातं असं की माणिक अशी ठाऊक, त्याच्यानंतर माणिकताई वाटावी अशी बहिणीसारखी, आणि माणिक वहिनी हे खरं नातं पुन्हा नंतर जोडलं गेलं. आमची सगळ्यांची सुरुवात होती ती. माझं पहिलं चित्र वंदे मातरम नावाचं 48 सालातलं, सुधीरचं पहिलं मराठी चित्रपटाचं संगीत
आणि माणिकबाई आणि मालतीबाई गायलेल्या त्यामध्ये, तर एका पाठी एक भाऊ माझे तिघे जण, भिजेची ग ओवाळणी 3 पेठांचे 3 खण, अशा ओव्या होत्या. आणि त्याचं रेकॉर्डिंग होत असताना ज्या तऱ्हेने माणिकताई गात होत्या, त्यामध्ये आम्ही दिग्दर्शक कसं चित्र घ्यायचं हे कथेचं वाचन होत असताना, रेकॉर्डिंग होत असताना, इतर बोलणी होत असताना आपोआप ते एक वीण त्याची तयार होत जाते. तसं त्या रेकॉर्डिंगच्या वेळचं मला निश्चित आठवतं आहे की अक्षरशः शेवटच्या ज्या ओळी होत्या त्या गाणं अशक्य व्हावं, गळ्यातून सूर दाटून निघावेत, अशा भावनेनी संबंध ते सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्यांनी गायलं. आणि ते गात असताना माझ्या मनामध्ये भावना ही दिग्दर्शक म्हणून की चित्रण हे इतकं तीव्रतेने, इतकं तन्मयतेने झालं पाहिजे, असं आपोआप एक मनात येऊन गेलं. त्या चित्रामध्ये पु ल देशपांडे नायक होते आणि सुनीताबाई नाईक होत्या. त्या काळी अतिशय साधेपणाने केलेलं ते चित्र रसिकांना आवडलं. मी दिग्दर्शक ठरलो. त्याच्यानंतर देव पावलामध्ये एक कौसल्येचा रामबाई कौसल्येचा राम, कविराचे विणतो शैले कौसल्येचा राम असं गाणं होतं. त्या गाण्याच्या सुरुवातीला मला आठवतं की गाणं गायला बसल्यानंतर रेकॉर्डिंगच्या वेळेला आपण असे उभे असतो, संगीत दिग्दर्शक आपण असे उभे असतो, फुलं होते, आणि गात असताना एकदा गाऊन दाखवणं परत रेकॉर्डिंगच्या अगोदर, त्यावेळी कौसल्येचा राम असं म्हणताना अतिशय मिस्किलपणाने लहान मुलांनी कसं एका गमतीने हसावं असं माझ्याकडं बघून त्या हसल्या. आणि गाताना कोणत्याही भावनेचं गाणं असो, मला तर असं वाटतंय की स्त्रीचं गाणं गात असताना त्याच्यातून शृंगारिक गाणं असलं तरी स्थायी भाव जो स्त्रीत्वाचा आहे ते मातेचं स्वरूप त्यांच्या गाण्यातून सतत दिसे. माझं नातं फार निराळं. एकदा अमर वर्मा हे आणि मी, हा एक योग असतो, अमर वर्मा आणि मी मास्टर विनायकांच्याकडे एकाच वेळी कामाला लागलो. त्यानंतर प्रभातमध्ये दोघंही आम्ही एकाच वेळी आलो. आणि माझं पहिलं चित्र ज्यावेळी मला मिळालं वंदे मातरम, त्याच सुमारला अमर वर्मांनी त्यांचं पहिलं चित्र त्याच संस्थेचं केलं. आम्ही इथं देशमुखवाडीमध्ये एकत्र राहत होतो आणि गाठी पडायच्या. खूप वर्षांनी गाठी पडल्या तरी कालच भेटलो असंही वाटायचं. खूप मध्ये वेळ गेल्यानंतर माझ्या अतिशय मनात आलं की हे काय बरोबर नाही. मी सतत कामात धावत होतो, अमरही कामात होता असंच माझ्या तोंडी येत आहे. मला असं वाटलं निमित्त काढूया आणि अमर वर्मांच्याकडे मी गेलो, घरी गेलो यांच्या. आणि घरी गेल्यानंतर मी काही काम करत होतो, ते अमरनी लिहायचं असं ठरवलं. आणि मला आठवतं ज्या तऱ्हेने आम्ही कामाला बसायला सुरुवातीच्या पूर्वी बोलत बसलो, त्यामध्ये दोघांचं बोलणं काय की राम कोणाच्या अगोदर ओळखीचे, तर सिनियरिटी अमरची आली, कारण अगदी पूर्वीपासूनचे संबंध. मला एक समाधानाची गोष्ट 2 मिनटं मी घेतो, ती अशी की शैलाकडून मला कळलं की माणिकताईंच्याकडे त्यांच्या सगळ्या गाण्यांचे टेप्स नाही आहेत. आणि सुदैवाने मला इथं एका गृहस्थाने विचारलं होतं, तुमच्या सगळ्या चित्रपटांची टेप्स तुमच्याकडे आहेत का, हो गाणी आहेत का, रेकॉर्ड्स आहेत का. तर मी म्हटले एकाचेही नाहीत. आणि खरोखरी माझ्याकडे एकाचे नव्हते. तर ती सगळी गाणी मला मिळाली आणि माणिकताईंनी गायलेली माझ्या चित्रपटातली गाणी ही शैलानी मी ती एकत्र केली आणि तो टेप मी शैलाकडून पाठवून दिला. ती त्यांच्याकडे तो टेप देऊन त्यात हे या उभ्या होत्या, इतर गाणी होती. ज्यावेळी परत आली त्यावेळी मला म्हणाली की मी बाईंना हे दिला टेप हा, आणि दिल्यानंतर
त्यांनी काही निरोप पाठवलेला नाही आहे, नुसते त्यांचे डोळे भरून आले ते ऐकून. तिनंच लिहिताना काल लिहिलंय कुठंतरी की सूर संपवताना कटाक्षाने ते सांगत असत शिकवताना की सूर कसा संपवावा, त्याला गोंजारून त्याची आस ठेवून संपवावा. मला असं वाटतंय की या घराण्यामध्ये, या कुटुंबामध्ये तेच निश्चितपणे इथं बसलेल्या अधिकारी व्यक्तींच्या आशीर्वादानं घडणार आहे, असं त्यांच्याच मुलीपैकी एकीने वचन आपल्याला जाहीर दिलेलं आहे. हे घडो आणि माणिकताईंची ही सुरावट आपल्याला सतत आपल्या जशी स्मरणात आहे तशी प्रत्यक्षात समोर राहो, एवढं बोलून मी माझी श्रद्धांजली व्यक्त करतो. यानंतर ज्येष्ठ गायिका अभिनेत्री श्रीमती जयमालाबाई शिलेदार. व्यासपीठावरील मान्यवर आणि रसिक हो, एक अत्यंत गुणी सहृदय कलावती आपल्यातून निघून गेली आहे. काळाचा हा फार मोठा आघात झाला आहे. त्यांचा माझा स्नेह 50 वर्षाहून अधिक होता. आमची क्षेत्र वेगळी असली तरी संगीताचा समान धागा आम्हाला एका सूत्रात बांधून ठेवायचा. कुठेही गाठ पडली तरी हसतमुखानं माणिकताई मन मोकळ्यापणाने बोलायच्या. गाण्यातल्या सगळ्या प्रकारावर त्यांनी प्रभुत्व मिळवलं होतं. माणिकताईंनी आणि त्यांच्या सगळ्या मैत्रिणींनी एकत्र येऊन काढलेलं संगीत रसिक मंडळ माझ्या कायम आठवणीत राहिलं आहे. त्यात मी गायलेही आहे आणि त्या मंडळाच्या वतीने झालेल्या संशय कल्लोळ नाटकात वसंतराव देशपांड्यांच्या बरोबर मी कामही केलं आहे. त्या निमित्तानं माणिकताईंबरोबरचा स्नेह जास्तच दृढ झाला. नाट्यसंगीताचे बारकावे टिपताना हरिभाऊ देशपांड्यांच्या प्रमाणे केशवराव कांबळ्यांचंही मार्गदर्शन त्याने आवर्जून घेतलं होतं. माणिकताईंचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे त्या खूप गुणग्राही होत्या. आपण गातो तेवढंच गाणं असा त्यांचा अहंभाव होता. सगळ्या कलावंतांचं कौतुक त्या करीत, त्यामुळे त्यांनी खूप माणसं जोडली होती. अशी थोर कलावती शतकातून एकदाच निर्माण होत असते. म्हणूनच माणिकताईंचा वियोग खूप जाणवतो आहे. त्यांच्या स्मृतीला माझा विनम्र अपमान. ज्येष्ठ भावगीत गायक संगीतकार श्री गजाननराव वाटवे. त्यांच्या संगीतात माणिकबाईंनी गाणी म्हटलेली आहेत. माणिकबाईंनी आपल्या पुस्तकामध्ये असं आवर्जून म्हटलेलं आहे की गाताना शब्द श्रोत्यांपर्यंत पोचवणं मला वाटव्यांप्रमाणेच महत्त्वाचं वाटलं, असा उल्लेख माणिकबाईंनी आपल्या आत्मवृत्तामध्ये केलेला आहे. एक दोनच शब्दामध्ये माणिकबाईंच्या संबंधी मला जो आदर वाटतो, त्यांच्या गाण्याबद्दल जी आत्मीयता वाटते ती मी व्यक्त करतो. मला स्वतःला असं वाटतं की कलावंत जसा दिसतो, त्याचा जसा स्वभाव असतो, त्याच्या स्वभावातली जशी सोज्वळता असते ती सारी त्याच्या कलेमध्ये उतरत असते. त्याप्रमाणे माणिकबाईंचं गाणं हे मला माणिकबाईंच्यासारखं सोज्वळ वाटतं, सौंदर्यवान वाटतं, खूप स्वच्छ वाटतं आणि त्यांचा जसा सरळ स्वभाव होता तसं सरळ वाटतं. ही माझी त्यांच्याबद्दलची आदराची कल्पना. माझ्या स्वतःच्या एक दोन चाली त्यांनी ग्रामोफोन रेकॉर्डवर म्हटल्या होत्या. त्यावेळेलाही मला हा अनुभव पुन्हा पुन्हा आला की अतिशय साध्या आणि सोप्या अशा चाली असूनसुद्धा माणिकबाईंनी त्या खूप छान नटवून गायल्या आहेत असं मला स्वतःला वाटलं. माणिकबाईंच्यातलं आणखी एक वैशिष्ट्य मला स्वतःला असं वाटतं की त्या शास्त्रोक्त संगीताची मैफल जितक्या ताकदीनं उभी करत असत, तितक्याच ताकदीनं पण निराळ्या ढंगानं भावगीतं आणि नाट्यगीतं गात असत. हे त्यांच्यातलं वैशिष्ट्य मला स्वतःला अगदी पहिल्यापासून जाणवतं. 1938 सालपासून मी माणिकबाईंना ओळखत होतो. एका स्पर्धेमध्ये गोपालकृष्ण सिनेमातल्या गाण्यांची ती स्पर्धा होती, त्याच्यामध्ये मी पहिल्यांदा माणिकबाईंना पाहिलं. धारवाडी खणाचं परकर पोलकं नेसून अशी ही 10 वर्षाची 12 वर्षाची मुलगी त्या स्पर्धेला बसली होती आणि तिनं शांता आपट्यांचं वंदित राधा बाला हे गाणं म्हटलं होतं. त्या दिवशी पहिल्यांदा मी माणिकबाईंचा आवाज ऐकला
त्यांचे शब्दोच्चार ऐकले आणि माझ्या मनात असं येऊन गेलं की ही मुलगी 1-2 चाली माझ्या गाईल का, असं स्वतःच्या मनात येऊन गेलं. खूप वर्षानंतर हे साकार झालं आणि माझ्या 2 चाली त्यांनी म्हटल्या. त्यांच्या 61च्या वेळेला मला त्यांनी आवर्जून इथून मुंबईला बोलावलं होतं. त्याप्रमाणे मी गेलो होतो. गेल्याबरोबर माणिकबाईंना भेटल्यानंतर माणिकबाई पहिल्यांदा असं म्हणल्या, वा वाटवे तुम्ही आलात, हे खूप छान झालं. आपण सगळे जुने लोक पुन्हा या निमित्तानं एकत्र आलो, असा त्यांचा भाव होता. माणिकबाईंच्याबद्दल आणखी काय सांगू, खूप छान सांगण्याजोगं आहे. पंडित जितेंद्र अभिषेकी हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे बोलणार नाहीये. त्यानंतर पंडित भीमसेन जोशी. श्रीमती ज्योत्ना भोळे आणि प्रत्येकाचं नाव घेतलं तर उशीर होईल. संगीत क्षेत्रातले अधिकारी व्यक्ती हे आपण सर्व माणिक वर्माच्या गाण्यावर, त्यांच्या स्वभावावर प्रेम करणारे बंधू भगिनी सगळे वाचतात, सांगतात त्यांची आठवणी. ते किती सांगितलं तरी कमी वाटतं. मी एवढं म्हणतो की परमात्माने कलावंतावर तरी अशी वेळ आणू नये. त्यांच्या सत्कारात बोला, त्यांचं मानपान करताना बोला, पण ही जी वेळ आहे हे बोलण्याचं काही नसतं खरं म्हणजे. तर मी जो माणिकताईंचं गाण्याचं थोडाफार अभ्यास केला. आजकाल घराण्याचं एक निघालंय म्हणजे हे या घराण्याचे त्या घराण्याचे, पण त्याच्यात कुठल्याही घराण्याचं गाणं नसतं. हे फक्त माणिकबाईंनी अभ्यास करून प्रत्येक घराण्यात एक वैशिष्ट्य आहे, सौंदर्य स्थळं आहेत, ते आपल्या गायकीत मिसळून एक भट्टी तयार केली. त्याला असं म्हणता येणार नाही की माणिक वर्माचं हे घराणं आहे. घराण्याचं नाव तेच असतं, पण त्यांची गायकी जी आहे ती किती भिन्न आहे. हे जो कलाकार असतो, मी मुद्दाम कलाकार म्हणतो, की जो आपल्यातलं दोष घालवण्याचा प्रयत्न करतो आणि लोकांच्या पुढे फक्त चांगलंच ठेवतो, तो कलाकार. हे सगळं त्यांनी केलं होतं म्हणायचं. तशी माझी त्यांची ओळख पुष्कळ वर्षापूर्वीची. त्यावेळेला दादरकर होत्या. बेळगावला त्यांचं गणपतीत गाणं झालं. तसं ओळख वाढत गेली. मी पुण्याला आलो. त्यांनी जो काय केलं असेल हे मी स्वतः थोडाफार कलाकार आहे, त्याच्यामुळे मला कळतं की ह्यानी किती रीतीने कष्ट करून, रियाज करून, अभ्यास करून हे मिळवलं असेल. अशा व्यक्ती फार क्वचित होतात. मी शेवटी हेच म्हणेन की आपलं भारतीय संगीतातलं शास्त्रोक्त गाण्यातलं एक
मागच्या वेळेला मी इथे आलो होतो, माणिक आहे म्हटलं होतं, आता माणिक नाही म्हणायचे. त्यानंतर ज्येष्ठ गायिका अभिनेत्री श्रीमती ज्योत्स्नाबाई भोळे. अकस्मात काही गोष्ट ऐकली की मनाला फार धक्का बसतो. तसं माणिकबाईंच्या बाबतीत माझं झालं. माणिकबाई मी तिला म्हणत नाही, मी तिला माणिकच म्हणत असे. तिच्या शिष्टीने मला एकदम फोन केला की बाई असं असं झालेलं आहे. तर एकदम जुन्या स्मृती जाग्या झाल्या. एकदा मी माणिकच्या घरी गेले होते, तेव्हा त्याचं खूप गप्पा मारत होते. इथे आल्यानंतर ती कधी ती त्या चित्राकडे साठ्याकडे गेल्यानंतर मला बोलून घ्यायची की ज्योत्स्नाबाईंना पण बोलव ग, खूप आम्हाला बोलायचं. म्हणजे एकदा मी तशी आम्ही खूप गप्पा मारत बसलो होतो. पण आपण आज सगळेजण तिला श्रद्धांजली वाहण्यासाठी इथं जमलेलो आहोत असं मला मनापासून वाटत नाही. खरं म्हणजे असं वाटतं आताच तुझे गाण्याचे आपण सूर ऐकले, सूर ऐकता ऐकता असं वाटतं की कुठे ती जगातून नाहीशी कशी झाली, आणि नाहीशी ती झाली असं मला वाटत नाही. श्रद्धांजली आपण वाहतो, कोणी माणूस आपल्यातनं गेल्यानंतर ह्या गोष्टी रूढीप्रमाणे आपण करतो, पण ते मनातून कधी जात नाही. असं वाटत नाही. ती मरावे परे कीर्ती रूपे उरावे असं रामदास स्वामींनी म्हटलं आहे. तशी कीर्ती ही कायमची आपल्याला तिची आहे आणि ती कायम आपल्यापाशी राहणार आहे, इतकं तिने आपल्यासाठी ठेवलेलं आहे असं मी म्हणते. आता त्यांच्या 4 मुली इथे बाहेर बसलेल्या आहेत. तिच्या आठवणी आता सगळ्यांनी त्यांच्या शिष्यिणींनी सांगितल्या, बाकीच्या मंडळींनी पण सांगितल्या की माणिकच्या गाण्याबद्दल आपण काय सांगणार. खरंच ती एक गोड गायिका होती, वागायला अतिशय चांगली होती. तिला मिजाज गर्व असं काही आहे असं मला कधीच वाटलं नाही. इतकी ती वागण्यात सरळ होती. मीच तिला ओरडायची कधीतरी की माणिक फार तू सरळपणाने वागतेस ग, अगदी तुला काहीच कळत नाही का म्हणून. पण तिचा स्वभावच तसा होता. ती ज्योत्स्नाबाई मला तसलं काही कळतच नाही असं म्हणायचे मला. गरीब गरीब म्हणजे किती गरीब राहायचं मी तिला म्हणायची चेष्टेने. अशी एक चांगली बाई आमच्यातून गेलेली आहे. तिच्या मुली कर्तबगार आहेत. एकदा मी बोलता बोलता ती मला पटकन म्हणाली घरी गेल्यानंतर, मला 4ही मुलीच झाल्या ज्योत्स्नाबाई, पण बरं झालं नाही एका परीने. म्हटलं का गं असं का म्हणते. नाही मुलगा झाला असता आणि समज मला मुली आपापल्या घरी गेल्या असता आणि सून एखादी वेळ माझी वाईट निघाली असतं तर मी काय केलं असतं म्हणाली शेवटी. म्हटलं माणिक असं नाही काय, तुझा स्वभाव चांगला आहे, तू सून वाईटच मिळाली असतं कशाला धरतेस. तुला तुझ्या मुली पण कर्तबगार आहेत, तू सुखी आहेस, तू मनात असली काही चिंता आता आणू नको, तू आनंदात राहा. आणि ती खरोखर तशी शेवटपर्यंत आनंदात होती. आणि शेवटची अशी भेट झाली ती प्रभाने स्त्री गुरु वंदना कार्यक्रम केला होता त्यावेळेला. पण थोडीशी मला त्यावेळेला ती थोडीशी बरी नाही वाटली. मी म्हटलं माणिक वजन वाढवू देऊ नको गं तुझं, तू लठ्ठ वाटतेस आज मला. तर नाही मग ज्योत्स्नाबाई मी ठीक आहे. आणि ती नॉर्मल नेहमीप्रमाणे वागली माझ्याशी, सगळ्यांशी हसून खेळून वागली. आणि मग ती घरी गेली. आता बाहेर यात तिच्या मुली बसलेल्या आहेत. त्यांना मी एवढंच सांगू इच्छिते की एक आपल्यात म्हण आहे पण मला ती कधीही आवडत नाही, माय मरो आणि मावशी जगो. ही म्हण कशासाठी झाली हे मला कळत नाही. पण एवढंच मी त्यांना सांगून ठेवते की आई तुमची गेली, पण कधी तुम्हाला हाक मारायची वाटली ते मला तुम्ही जरूर मारा. यानंतर डॉक्टर श्रीरंग संगोराम माणिकबाईंना आपल्या सगळ्यांच्या वतीनं श्रद्धांजली वाहण्यासाठी शोकप्रस्ताव वाचून दाखवतील. आणि त्यानंतर 1 मिनिटभर उभं राहून आपण माणिकबाईंना श्रद्धांजली वाहूया. त्यानंतर आजची श्रद्धांजली सभा विसर्जित होईल. ख्यातनाम गायिका, पुणे शहराच्या कीर्तिमान कन्या श्रीमती माणिक वर्मा यांच्या निधनामुळं निसंशय संगीत क्षेत्रात कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे. माणिकताईंचा स्वर त्यांच्या स्वभावाप्रमाणेच माधुर्य, भक्ती, वात्सल्य, आर्जव आणि आर्तता यांनी मंडित झालेला होता. आता हा स्वर कायमचा तंबोऱ्यात विसर्जित झाला आहे. ख्याल, ठुमरी, दादरा, भावगीत, भजन, नाट्यगीत, चित्रपटातील पार्श्वगायन या सर्व प्रकारांच्यावर त्यांचं प्रभुत्व होतं. या प्रत्येक गानप्रकारात त्या उंच पोचू शकलेल्या होत्या आणि प्रत्येकावर त्यांची अशी खास महाराष्ट्रीय कलात्मक अमृतमुद्रा अंकित झालेली होती. शास्त्रीय, उपशास्त्रीय व सुगम या 3ही संगीत प्रकारात जाणकार रसिकांकडून मनःपूर्वक दाद मिळवण्यात माणिकताईंचं श्रेष्ठत्व
सामावलेलं होतं. त्यांच्या सुगम गायनातही रागसंगीताचा गाभा जपलेला असे. तथापि या दोन्ही प्रकारांचा एकमेकावर विपरीत परिणाम चुकूनही होत नसे. उलट भावगीतातील काव्यभावाची जाण त्यांच्या आविष्कारातून उमटत असे. माणिकताईंची संगीत साधना विपुल आणि विविध संस्कारयुक्त होती. या साधनेचा आरंभ गायनाचार्य भास्करबुवांच्या शिष्य परंपरेतील श्री आप्पासाहेब भोपे यांच्या मार्गदर्शनानं झाला. पुढं किराणा घराणे, तानसेन घराणे, तानरस घराणे, आग्रा घराणे यातील श्रेष्ठ गुरूंच्याकडून त्यांना तालीम मिळाली. बनारस मुक्कामी पंडित भोलानाथ भट्ट यांच्याकडूनही त्यांनी जातिवंत बंदिशी मिळवल्या. शिवाय या साधनेत बालगंधर्वांच्या अप्रत्यक्ष संस्काराची लक्षणीय भर पडलेली होती. तरीही या सर्व प्रभावांच्या मधून माणिकताईंनी स्वतःचं असं माणिक घराणं घडवलेलं होतं. आपल्या प्रसन्न, प्रभावी, भावपूर्ण आणि चांदण्याची शीतलता व सूर्योदयाची प्रकाशमय शांतता ल्यालेल्या आणि शांतरसाची उदात्त अनुभूती देणाऱ्या स्वर्गीय गायनानं माणिकताईंनी सर्व थरातील रसिकांना अपूर्व आनंद मिळवून दिला. वयाच्या 13व्या वर्षापासून सुरू झालेला हा संगीताविष्कार पुढे 20च्या आसपास महाराष्ट्राबाहेरील संगीत परिषदामधून विक्रमी वाटचाल करीत तब्येत साथ देईपर्यंत अविरतपणे होत राहिलेला होता. भावगीत, भक्तिगीत, मराठी चित्रपटगीत आणि नाट्यगीत या मराठी रसिकांच्या खास आवडीच्या क्षेत्रात तर माणिकताई आपलं एक युगच निर्माण करून गेल्या. नाट्यसंगीतातील त्यांच्या मोजक्या ध्वनिमुद्रिका सर्वाधिक संस्मरणीय ठरल्या. सावळाचा रंग तुझा हे बाबूजींनी स्वरबद्ध केलेलं गदिमा गीत माणिकताईंच्या कंठातून असं प्रकटलं की आज 50 वर्षानंतरही त्याची गोडी जराही कमी झालेली नाही. विविध संगीतकारांनी स्वरबद्ध केलेली अशी कितीतरी गीतं मराठी रसिकांच्या कानामनात आजही गुंजायमान आहेत. विशेषतः आकाशवाणीच्या जमान्यात पहाटे व इतर प्रहरी प्रसारित होणाऱ्या या गीतांमधून माणिकताई महाराष्ट्रातील घराघरात पोचलेल्या होत्या. माणिकताईंना पद्मश्री, महाराष्ट्र गौरव पुरस्कार इत्यादी बहुमानही मिळाले. लता मंगेशकर पुरस्काराच्या तर त्या पहिल्या मानकरी होत्या. तथापि सर्व रसिकांचं अकृत्रिम प्रेम व लोभ हा त्यांचा सर्वोच्च बहुमान होता. माणिकताईंना 50च्या जवळपासच मोठ्या आजारानं गाठलं. त्यातून त्या उत्तम प्रकारे बऱ्या झाल्या. पुढे आणखी काही त्रास झाला, परंतु रसिकोत्तम कविवर्य श्री अमर वर्मा यांच्या संगतीनं आपल्या सुखमय संसारात त्या तृप्त राहिल्या. आपल्या 4ही कन्या आपापल्या क्षेत्रात नावाजल्या जात असल्याचा संतोष त्यांना मिळाला. अनेक महिला साधकांना मार्गदर्शन करून त्यांनी विद्यादानाचं समाधानही मिळवलं. किती रंगला खेळ या स्वतःच्या आत्मचरित्रातील माणिकताईंची ही वाक्य आपल्याला हेच सांगत आहेत. त्या म्हणतात, आयुष्याचा खेळ मी अगदी समरसून खेळले, अगदी रंगून गेले त्यात. किती वेळा दैवानं थपडा मारल्या तरीसुद्धा नाउमेद न होता मी आपली परत पावित्र्यात उभीच. घरच्यांचं प्रेम आणि गानरसिकांचा लोभ ही जीवनाची सार्थकता आहे असं मी मानते. माणिकताईंचं जीवन सार्थक झालं, सफल संपूर्ण झालं. परंतु आम्हा सर्व रसिकांना, आम्हा पुणेकरांना त्या कायमचा चटका लावून गेल्या आहेत. भारताच्या संगीत मंदिरातील हा नंदादीप आता थोर झाला आहे. परमेश्वर माणिकताईंच्या पवित्र आत्म्याला चिरशांती प्रदान करील यात तिळमात्र संदेह नाही. ही शोकसभा अंतःकरणापासून हीच कामना करीत आहे.